नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अभूतपूर्व, भीषण, कल्पनातीत अशा शब्दात ज्याचं वर्णन करावं लागेल अशी एकूण परिस्थिती गेले 15 दिवस आपण सगळेजण कोल्हापूरकर अनुभवत आहोत. कोल्हापुरामध्ये कधी नव्हे एवढा 15 दिवस प्रचंड पाऊस पडला. म्हणजे सरासरीपेक्षा जवळपास 8 ते 9 पट पाऊस झाला आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा पडलेला आहे. गेले 15 दिवस संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अक्षरशः ढवळून निघालेला आहे. खऱ्या अर्थानं ढवळून निघालेला आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण अशा महापुराच्या कालावधीमध्ये संपूर्ण कोल्हापूरची जनता पुन्हा एकदा मदतीसाठी एकवटलेली आहे. ज्या भागामध्ये पाणी गेलेलं आहे, ज्या भागामधले नागरिक विस्थापित झालेले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, त्यांचे संसार उभे करण्यासाठी कोल्हापूरची जनता हातात हात घालून पुन्हा एकदा उभी राहिलेली आहे. म्हणजे आम्ही कोल्हापूरकर म्हणून जे काही स्पिरिट आहे ते पुन्हा एकदा या निमित्तानं दिसलं आहे. त्याच वेळेला आपण सगळे कोल्हापूरकर अत्यंत भाग्यवान आहोत. ते यासाठी की अशा महाप्रचंड आपत्तीच्या वेळेला आपल्याला प्रशासकीय स्तरावर सुद्धा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. जर आपण महापुराची तीव्रता बघितली म्हणजे 1989चा महापूर, त्यानंतर 2005 सालचा महापूर आणि आता 2019 सालचा महापूर बघितला तर यावेळेचा महापूर हा सगळ्यात भीषण आणि सगळ्यात नुकसान करणारा असा महापूर आहे. पण तरी सुद्धा जीवितहानी फारशी झालेली नाही आहे. वित्तहानी झालेली आहे. पण मी असं म्हणू शकतो किंवा म्हणतो की जर वित्तहानी झाली तर ती भरून काढता येते, पण जीवितहानी झाली तर ती भरून काढता येत नाही. त्यामुळं या वित्तहानीमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं उभं राहायचे, कोल्हापूर उभं करायचे या भावनेनं हजारो हात पुढालेले आहे. दातृत्वाची संख्या खूप मोठी आहे. अनेक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतायत आणि प्रशासनाला त्यांची साथ आहे. कोल्हापूरकर भाग्यवान याचसाठी आहेत की कोल्हापूरच्या प्रशासकीय स्तरावरती जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक या तीनही पदावरचे जे अधिकारी आहेत ते कोल्हापूरसाठी खऱ्या अर्थानं तन मन धन घेऊन राबतायत. आणि म्हणूनच या महापुराच्या संकटामध्ये सुद्धा राजकीय नेत्यांच्या बरोबरीनं संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे. मी संपूर्ण आपत्तीकडं एका पॉझिटिव्ह अँगलनं बघतोय. आपण पॅनिक व्हायचं कारण नाही आहे. कारण आता जी आपत्ती आलेली आहे ती आपल्या हातात नव्हती, ती आता येऊन गेलेली आहे. आता पूर ओसरायला लागलाय. आता अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला उभं राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, महापुराच्या काळामध्ये प्रशासनानं काय काय केलं या सगळ्याची मला माहिती घ्यायची आहे, आढावा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आदरणीय दौलत देसाई सर. नमस्कार. त्याचबरोबर मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, ज्यांना आपण स्वच्छता दूत म्हणून ओळखतो, असे डॉक्टर कलशेट्टी सर. त्यांचंही स्वागत आहे. आणि विज्ञानवादी कार्यकर्ते, पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून सातत्यानं काम करणारे आपले मित्र उदय गायकवाड सर, आपलं स्वागत आहे. जिल्हाधिकारी महोदय, मी पहिल्यांदा आपल्याला विचारणार आहे की खरं तर 26 जुलैपासून पावसाचा जोर वाढत गेला आणि आता आज आपण बोलतोय, आज तारीख आहे 11 ऑगस्ट. गेल्या 15 दिवसामध्ये कोल्हापूरला पावसानं झोडपून काढले. सगळ्यांना पावसाची आकडेवारी माहिती आहे. सरासरीपेक्षा 8 ते 9 पट पाऊस झालेला आहे. याला ढगफुटी पण म्हणता येणार नाही उदय, बरोबर आहे ना? पण पावसाची एकूणच आकडेवारी आणि धरणातनं विसर्ग या सगळ्या परिस्थितीमुळे ही महाप्रचंड अशी आपत्ती ओढवलेली आहे. मला सांगा, एकूण आपण किती लोकांना पुराच्या पाण्यातून स्थलांतरित केलेलं आहे आणि तुमच्या आकडेवारीनुसार, माहितीनुसार आता या क्षणी साधारण किती टक्के लोक या पूरबाधित क्षेत्रातून स्थलांतरित व्हायला त्यांनी नकार दिला? आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे 26 जुलै आपण म्हणालात, पण मागच्या 4 ऑगस्ट पासून खऱ्या मोठ्या प्रमाणावर पावसाला 4 जुलैपासून 4 ऑगस्ट पासून सुरू झाले. त्या दिवशी रविवार होता. हो, बरोबर. त्या दिवशी रविवार असताना सुद्धा मी उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय, काहीतरी वेगळं घडतंय. आणि मी उठून भागात गेलो. शिरोळ, हातकणंगले तालुका, तिथं निलेवाडी म्हणून गाव आहे ज्याला पाण्याचा वेढा पडला होता, त्या गावात पूर्ण जाऊन आलो. सगळ्या लोकांना विनंती केली की बाहेर पडा, काहीतरी वेगळं होतंय, एवढा पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. म्हणजे तुम्हाला ते जाणीव झाली होती की हा नॉर्मल पाऊस नाहीये. हा. आणि तिथं गेल्यानंतर पण लोक पण म्हणत होते नाही साहेब, दरवर्षी इथं या पद्धतीनं येतो पूर, इथंपर्यंत येतो, आम्ही काही हलायची गरज नाही. पण तरी सुद्धा आम्ही स्त्रिया आणि लहान मुलांना, त्याचप्रमाणे जे आजारी होते त्यांना ट्रॅक्टरमधनं बाहेर काढलं. मी स्वतः ट्रॅक्टरमध्ये बसून तिथे गेलो होतो आणि ट्रॅक्टरमधनं आम्ही त्यांना बाहेर काढत होतो. शिरोळ तालुक्यातली नाही, हातकणंगले तालुक्यातले. आणि मग त्यानंतर मी सगळ्या यंत्रणेला अलर्ट केलं आणि फार मोठ्या प्रमाणावर लोकांना बाहेर पडायला आम्ही विनंती करायला लागलो. मला आज जे आपण सुरुवातीला सांगितलं की जीवितहानी नाही,
त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपण वेळेत लोकांना बरोबर, अलर्ट केलं बरोबर. आणि अलर्ट केल्यामुळे बरेच लोक स्वतःहून सरांज झाले. कोण आपल्या नातेवाईकाकडे गेलं, कोण कोल्हापूरला आलं, कोणी वरच्या बाजूला सरकून राहिलं. आणि मग जे काही लोक राहिले हे आपण जर विचार केला तर मग त्यांच्या बाबतीत काय करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता. आज जर बघितलं तर जवळपास जिल्ह्यातील 249 गावं या पुरानं बाधित आहेत. मग त्यातली काही पूर्णतः बाधित आहेत, काही अंशतः बाधित आहेत. आणि प्राथमिक अंदाजाप्रमाणे 1 लाखापेक्षा जास्ती कुटुंब यात अफेक्ट झालेली आहेत. आणि त्यापैकी जवळपास 50 ते 60 हजार कुटुंब आज या संक्रमण शिबिरामध्ये राहत आहेत. मग त्यात शिरोळ तालुका आणि हातकणंगले तालुका या 2 तालुक्याचं मोठं प्रमाण याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे शहराचाही त्यात भाग आहे. त्याच्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर असलेली संक्रमण शिबिरामधली लोकसंख्या, त्याचप्रमाणे पुरानं बाधित झालेली, जी स्वतःच्या जीवावर उदार होऊन इतर ठिकाणी राहावयास गेली, अशी सगळी जर लोकसंख्या काढली तर ही जवळपास 2.5 ते 3 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लाख एवढे होऊ शकतील. एवढ्या लोकांना आज हा फटका पुराचा बसलेला आहे. पण सर, आता पालकमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे, शासनाने जाहीर केलेला आहे की ज्या ठिकाणी महापूर आलेला आहे, ज्यांची घरं पाण्याखाली होती, त्यांना प्रत्येकी कुटुंबी शहरी भागामध्ये 15,000 रुपये, आणखीन ग्रामीण भागामध्ये 10,000 रुपये तत्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचे निकष काय आहेत? त्याचे निकष एवढेच आहेत की ज्याच्या घरामध्ये 2 दिवस किमान पाणी, आणि त्याला पाणी म्हणण्यापेक्षा त्याला पावसामुळं किंवा पुराचं पाणी आल्यामुळं घरापासून दूर जावं लागलं. अच्छा, हे त्याचा प्रामुख्याने निकष आहे. बरं. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना शहरी भागात 15,000 रुपये आणि ग्रामीण भागात 10,000 रुपये. त्यापैकी शासनाने आता असे निर्देश दिलेले आहेत की 5,000 रुपये इमिजिएट कॅश द्यायचे आहेत. बरं. आता हे आम्ही कॅश पैसे ज्या ठिकाणी या संक्रमण शिबिरामध्ये लोक राहत आहेत त्या ठिकाणी कॅशमध्ये देण्यासाठी 25 कोटी रुपये आमच्याकडे आलेले पण आहेत. आणि हे तहसीलदारांना आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आणि उद्यापासून हे कॅश पैसे बँकेतून, आज बँकेला सुट्टी होती तरी सुद्धा आम्ही बँक उघडी ठेवा स्टेट बँकेला सांगितलं, आणि त्याच्या माध्यमातून हे पैसे तहसीलदारांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करतोय. आणि ते पैसे आपण प्रत्येक कुटुंबाला जे याच्यामुळं तात्पुरतं का होईना बेघर झालेला आहे त्या सगळ्या कुटुंबांना याप्रमाणे आपण नुकसान भरपाई देणार. मग ती घर पडल्यामुळे अंशतः असेल, पूर्णतः असेल, त्याची नुकसान भरपाई वेगळी आहे, ती वेगळीच आहे. पण हे इमिजिएट रिलीफ म्हणून याचप्रमाणे प्रति कुटुंब, प्रति माणसं 60 रुपये, आणि लहान व्यक्ती असेल, लहान मुलं असेल तर त्याला 45 रुपये दररोज त्याच्या खाण्यापिण्यासाठी त्याला तो पात्र आहे. जे लोक संक्रमण शिबिरामध्ये राहत आहेत, स्वयंसेवी संस्था मोठ्या धडाडीनं पुढे आलेल्या आहेत, त्या काम करतायत, ते त्यांना अन्न देत आहेत, निवारा देत आहेत, वस्त्र देत आहेत. पण शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की या संक्रमण शिबिरातल्या लोकांना शासन सुद्धा मदत करणार आहे. शासनानं पैसे द्यायचे आहेत, शासनानं अन्नधान्य घेऊन द्यायचं आहे. बरं. आणि शासकीय खर्चाने सुद्धा या संक्रमण शिबिर चालवण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. पण सर, आत्ता ऐकून जर आपण परिस्थिती बघितली तर संक्रमण शिबिरं असतील किंवा ज्या ठिकाणी पूर आलेला आहे, पाणी आलेलं आहे, अशा ठिकाणी जी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत अनेक NGO पोचत आहेत. अनेक NGOजने त्यांच्यासाठी लागणारे ब्लँकेट्स असतील, कपडे असतील, औषधं असेल, 2 वेळचं अन्न असेल, कोरडा खाद्यपदार्थ असेल, सगळं ह्या NGOजने पोचवलेलं आहे. तर अशा वेळेला थोडंसं शासकीय यंत्रणा त्यांना अन्न देण्यामध्ये कमी पडली असं वाटते का? मला असं वाटत नाही, कारण जवळपास आता 89 रिलीफ कॅम्प जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. बरं. आम्ही प्रत्येक कॅम्पवर लक्ष ठेवून आहे. प्रत्येक कॅम्पमध्ये कम्युनिटी किचन सुरू केलेले आहे स्वयंसेवी संस्थांना. आणि आम्ही त्यांना असं आश्वस्त केलेलं आहे की जे पैसे आपण खर्च करतोय ते रिएम्बर्स सुद्धा करू, किंवा त्यांना धान्य पाहिजे असेल तर धान्यही आम्ही त्यांना देणार आहोत. पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्था एवढ्या उदार आहेत की त्या म्हणतायत की साहेब आम्हाला पैसे नको. पण तसं होऊ देणार नाही आम्ही, की ज्या ज्या ठिकाणी धान्याची गरज असेल किंवा इतर कुठल्या गॅस सिलेंडर लागणार असतील, उदाहरणार्थ टाकळीवाडी सारखी गाव आहे, तिथं 5,000 लोक एका संक्रमण शिबिरामध्ये आहे. काल मी तिथं माझ्या DSOना स्वतः पाठवलं होतं, आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना धान्य पाहिजे, गॅस पाहिजे, 50 सिलेंडर द्यायची व्यवस्था आम्ही इमिजिएट केली. त्याचप्रमाणे धान्य देणार आम्ही घेऊन देणार आहोत. हे सगळं काम आपण करतोय. NGO पुढे आले, त्याच्यामुळे लोकांना फार मोठा आधार आपल्याला देता आला. आपल्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. मी तुम्हाला विचारू इच्छितो की आता सुदैवानं पुराच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, पूर ओसरू लागलाय. मी सातत्यानं पहिल्या दिवसापासून मी माझ्या फेसबुक वॉलवर लिहिलेलं आहे, सोशल मीडियातनं लिहिलेलं आहे की पूर असतानाची जेवढी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा बिकट आणि गंभीर परिस्थिती पूर ओसरल्यानंतर होणार आहे. पूर असताना, पाणी असताना अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आलेल्या आहेत, त्यानंतरही मदतीला येतीलच. पण ज्या वेळेला पाणी ओसरेल त्यावेळेला प्रामुख्यानं आरोग्याचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न उद्भवणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता आजपासून अनेक ठिकाणी पाणी कमी झाल्यानंतर स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे. पण लोकांना मुळात अजूनही महानगरपालिकेचं पाणी मिळत नाहीये, पाणी बंद आहे. अनेक भागांमध्ये अजूनही वीज पुरवठा खंडित आहे.
त्यात काही चूक नाही आहे, ते नॅचरल आहे. ती सगळी ही कॅलॅमिटी जी बघितली आपण तीव्रता, तर ते होणार आहे. पण आता अशा परिस्थितीमध्ये लोकांना जर स्वच्छता मोहीम राबवायची असेल, कारण तुम्ही सातत्यानं गेले काही दिवस काही महिने कोल्हापुरामध्ये स्वच्छता मोहीम राबवलीत आणि मी जाहीरपणे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही जयंती नाल्यासह कोल्हापुरातील अनेक नाल्यांची सफाई केलीत, म्हणून या महापुराचा अजून म्हणावा तेवढा धोका आपल्याला झाला नाही. नाहीतर याच्यापेक्षा धोका झाला असता, अजून गंभीर परिस्थिती झाली असती. पण तुम्ही जयंती नाल्याची स्वच्छता केलीत, त्यामुळं पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा घाण कमी होण्यासाठी मदत झाली. पण तरी सुद्धा आता जर स्वच्छता मोहीम राबवायची असेल तर मग पाणीच नाहीये, कशा पद्धतीने राबवणार मोहीम? नाही, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपण स्वच्छतेबद्दल बोलला आणि पिण्याच्या पाण्याच्या बद्दल बोलला. हे पिण्याच्या पाण्याबद्दल तर असं आहे की टँकरची पळवापळवी हा एक वेगळा पुन्हा विषय आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी आता लोक ज्या ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत त्याला सुद्धा महापालिका पूर्ण पुरे पडत नाही अशी ओरड व्हायला लागली. नाही, या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेचे 10 टँकर होते आणि नंतर आम्हाला तात्काळ गोकुळने 6 टँकर दिले. ओके. आणि आम्हाला घाटगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून 1 टँकर, व्ही व्ही पाटलांनी 1 टँकर दिला. आणि आम्ही भाड्याची एवढं नियोजन अगोदरच केलं होतं की तात्काळ आम्ही भाड्याचे तात्काळ आम्ही 522 खाली एक एजन्सीला आम्ही ऑर्डर दिली. त्यांचे 9 टँकर आमच्याकडे आले. ओके. आणि बाकीचे टँकर, कारण कोल्हापूरमध्ये काही पाणी टंचाई नसते, ही टँकर सगळी कवटेमंकाळ विटा तिकडं असल्यामुळं आणि आपला NH4 या ठिकाणी मार्ग बंद झाल्यामुळं ते टँकर येऊ शकले नाहीत. परंतु आम्ही जवळपास हे टँकर आणि आपल्या लोकलमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडून आम्ही ॲक्विजिशन करून घेतले 6 टँकर. त्याच्यापैकी आम्ही टँकर तात्काळ घेतले. आणि तसंच आमचे जे सन्माननीय नगरसेवक आहेत त्यांच्याकडं त्यांनी आपल्याकडचे जे ट्रक हे असून त्याच्यात टँकरद्वारे आज तुम्हाला सांगतो एकूण किती टँकर आता सध्या आज काम आम्ही करतायत? जर सगळं जर धरलं तर 88 टँकर काम करतात. 88 टँकर कोल्हापूर शहरासाठी आहे. शहरासाठी बरं. लहान मोठे 20,000चे आहेत, 15,000चे आहेत, 10,000चे आहेत, 3,000चे आहेत. आणि त्या ठिकाणी या टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. कारण हे तसं मी पुरेसा असं म्हणू शकत नाही, कारण आम्ही दररोज 120 MLD पाणी योजनेतून द्यायचो. परंतु आज आपण हे आता सगळे, मला वाटतं कोल्हापूरकरांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांची जाणीव त्यांना असल्यामुळं त्यांना माहीत आहे की बाबा ही अडचण आलेली आहे. कारण आपले बालिंगा असेल, नागदेववाडी असेल, शिंगणापूर असेल, तिथले पाणी आल्यामुळं तिथं पाणी उपसा बंदच आहे. पाणी उपसा बंद आहे. फक्त कळंब्याला आपल्याकडं पाणी पुरवठा होतो. तो काही 1-2 प्रभाग आम्ही देतो त्या पण ठिकाणी. तुम्ही आता बुधवार किंवा गुरुवार पासून अंशतः पाणी पुरवठा सुरळीत करणार असं सांगितलेलं आहे. बालिंग- तो कोल्हापूर शहराच्या किती % भागामध्ये होईल? हा, बालिंगा जी आमची आहे, तात्काळ आम्हाला, मी शासनाला विनंती केल्यानंतर तात्काळ शासनाने मला त्या दिवशी 4 अधिकारी दिले. बर. 4 अधिकारी दिल्यामुळे त्याच्यात MJPचे एक्सपर्ट मेकॅनिकल इंजिनियर लागतात, ते मिळाल्यामुळं त्यांनी आणि आमचे मेकॅनिकल इंजिनियर यांनी फार छान काम केलं. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पाणी असताना आपण वर्तमानपत्रातही पाहिलो की पाण्यातनं त्यांनी मोटर काढलं. कारण ते मोटर काढल्यानंतर ते ड्राय करणं आणि पॅनल बॉक्स ड्राय करून घेणं हे सगळं होतं. आज आमची सगळी टीम, कारण माझा सतत, कारण महत्वाचं त्याच्यावर आपल्याला भर देणं, कारण सस्टेन वॉटर त्याच्यातनं होणार आहे. हे टँकर हे नेहमी हे तात्पुरतं एक सोल्युशन असते. त्यामुळं बालिंगा स्कीम आम्ही काही करून गुरुवारी, आणि मला अभिमान वाटतो आमचे एक नगरसेवक कुसळेजी आहेत, त्यांनी स्वतः उभारून हे सगळं करून घ्यायला मदत करतात. आणि आमचे स्थायी समितीचे चेअरमन असतील, हे सगळे मंडळी असे करतात. फक्त मी कुठं अडचण आली तिथं सांगतो, आढावा घेतो. आणि नंतर आम्ही नागदेववाडीची सुद्धा त्या ठिकाणची मोटर काढून आम्ही एक अजून 4 दिवस, म्हणजे एक रविवारपर्यंत, सोमवारपर्यंत ती पण आम्ही सुरू करू. हे जर केलो तर आम्ही 35-40%
टॅप वॉटरनं दिलं तर आमच्याकडे लोड येईल. पण संपूर्ण कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी किती दिवस लागतात? हा, आता एकूण आता अजून त्याच्यामध्ये राहते आपली शिंगणापूरची आणखीन हनुमंतवाडी. मी पाहिलं की शिंगणापूरमध्ये पाणी आजच आमची टीम जाऊन आली, त्या ठिकाणी 12-11 फूट वगैरे पाणी त्याच्यावर आहे. आता जरा उतरलं ना पाणी, आम्ही 3-4 फूट असले की मॅन जाऊन ती मोटर काढणं, ते ड्राय करणं आणि ते चालू करणं, ह्याला एक 12 ते 15 दिवस त्याला नक्की पूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 15 अजून 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागेल. अच्छा. आणि त्यामुळे पण या आता आमची दरम्यानच्या काळात स्वच्छता मोहीम कशी राबवणार तुम्ही? ऐका, आता टँकरची संख्या आपली वाढते. आता आपल्याकडे काय झालंय की आम्हाला आता आमच्याकडं अग्निशमनचे गाड्या आहेत, आमच्याकडं ते अग्निशमनसाठी आम्ही वापरतो. आणि परत आमच्याकडं आता मी महालक्ष्मी देवस्थान समितीला विनंती केली की 5 टँकर ते देणार. अच्छा. असे आता काय झालंय की आणि आमचे माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी आम्हाला टँकर पाठवून दिले 12 टँक. त्याच्यापैकी कलेक्टर साहेबांनी आज 5 दिले, अजून आम्हाला देतील. म्हणजे हे सगळ्या पद्धतीनं आम्ही टँकरची संख्या कशी वाढवता येईल ते बघणार आहे. आणि आज आम्ही काल काय केलं, रस्ते धुण्याचं काम, स्वच्छतेचं काम आम्ही काय केलं, तिथंच मोटर लावून आणि आम्ही त्या ठिकाणी त्याच्याद्वारे आम्ही रस्ता साफसफाई म्हणजे जे साठलेलं पाणी आहे त्यातनंच पाणी म्हणजे घ्यायचं. नाही तळा म्हणजे वरचं जे चांगलं पाणी असतं ते बेसमेंटला ते बेसमेंटला जे साठलेलं आहे ते बेसमेंटही खाली करावं लागलं, रस्ताही वा. स्वच्छ करावा लागला. अच्छा. या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आज तुम्ही बघितला तर विल्सनचं तो रस्ता आम्ही क्लीन विल्सन करून घेतला. हो, हो. हा, म्हणजे अशा पद्धतीनं जे रस्त्यावरनं पाणी उतरलं ते केलं. आज आम्ही हातात घेतलं. आता उद्या आम्हाला सकाळी अश्विनी हॉस्पिटल जवळचा जो रस्ता आहे संभाजी पुलाचा, तो आम्ही उद्या क्लीन म्हणजे करू. शहरातील रस्ते स्वच्छ करण्याला आधी तुम्ही प्राधान्य देणार आहे. नाही, रस्ते क्लिअर केलं तरच वाहतूक वाहतूक सुरळीत सुरळीत. चालणार आहे. बरोबर. आणि त्या ठिकाणची पहिल्यांदा काय झालं, या रस्त्यावर माती साचलेली आहे. हे मशिनरीनंच माती काढावी लागेल आपल्याला, त्या ठिकाणी काढून आणि त्या ठिकाणी रस्ते धुवावं लागेल. हा, आता आमच्याकडे इतकं, आता बघा, आज आम्ही शिवाजी विद्यापीठाचं एक अगोदर आम्ही कळंबाला आणि बावड्यालाच भरत होतो. आम्ही परवा जाऊन शिवाजी विद्यापीठात एक फिलिंग सेंटर केलं, फिलिंग सेंटरची वाढवलं. आणि आता ST मध्ये 2 बोर आहेत, चांगली त्याची क्षमता आहे. आणि तिथं वापरायच्या पाण्यासाठी, म्हणजे ह्यासाठी आम्ही धुण्यासाठी याच्यासाठी तिथलं पाणी आज आम्ही तिथलं पाणी घेतलं. म्हणजे असं लोकांचं गैरसमज होऊ नये की एक मला फोन पण आला, साहेब आमच्याकडं पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवा ना, तिथं एक अपार्टमेंट धुवा लागला. त्यांनाही समजलं, अरे बाबा आम्ही पहिल्यांदा वापरले नाही. हा, अजून आमच्याकडं आमच्या STPचं फक्त लांब आहे, STP मधलं आम्ही शुद्धीकरण केलेलं सुद्धा आम्ही पाणी याच्यासाठी, कारण ते 7.5-8 BODचं पाणी म्हणजे शुद्ध, म्हणजे याच्यासाठी पाण्याची अडचण नाही. आणि आता पण काय झालं साहेब की जिथे मोठमोठ्या टाउनशिप आहेत किंवा ज्यांच्या दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी गेलं आहे, त्यांना जर आता सगळी स्वच्छता मोहीम करायची असेल तर त्यांच्याकडे पाणीच नाहीये. कारण महानगरपालिका पाणी पुरवठा करत नाहीये, प्रत्येकाकडे बोरिंग असेलच असं नाही. आणि बोरिंग जरी असेल तर लाईट नाहीये, किंवा ते बोरिंगचं पाणी साठवण्यासाठी ज्या टाक्या आहेत त्या टाक्या मुळात आता घाण आहेत सगळ्या, त्यामुळे त्या टाक्यांची सफाई करण्यासाठी सुद्धा पाणी नाही. आता आम्ही त्यासाठी जसं उतरेल, एकदा आम्ही हे रस्ते गावातले शहरातले, हे बघा ह्या भागातले एकदा रस्ते झाले. आता आज जावडेकर त्या ठिकाणचं एक अपार्टमेंट, तिथं फक्त पार्किंग क्लीन करणं गरजेचं होतं. आज आमची यंत्रणा जाऊन ती क्लीन केली. आता त्या ठिकाणी लोक राहायला येतील. आपल्याला अशा पद्धतीनं आम्ही इतकं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. लोकवस्ती आहे तिथला भाग सुद्धा स्वच्छ करायसाठी प्राधान्य देणार. हो, द्यावंच लागेल आपल्याला. ह्या सगळ्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे. आणि आज आम्हाला शासनाने, माननीय मुख्य सचिव साहेब दररोज ह्याचा आढावा घेतात, विभागीय आयुक्त साहेब घेतात, सेक्रेटरी आमचे नगरविकासचे आढावा घेतात. आमच्याकडनं पूर्ण आम्हाला किती साहित्य लागेल, आम्ही एवढ्या साहित्यावर नाही होणार. आमच्याकडं आज आम्ही आता आपल्याला सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी अशी हे सगळे पंपची डिमांड आम्ही नोंदवली.
आता आम्ही JCP पोकलेन आम्ही अर्थ मोअर असोसिएशनशी चर्चा केली. त्यांनी आज 14 डंपर दिले. अच्छा. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्यावरचा कचरा उचलणं. आता का व्हायला लागले, ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी आलं त्यांचे गादी असेल, हो. साहित्य असेल, नाही, ते प्रचंड सगळे कचरा रस्त्याला हे केलेलं आहे. आणि आम्हाला आता तुम्हाला सांगतो, काल आमचा 16वा रविवार हा शहर स्वच्छता अभियान, जयंती नाला स्वच्छता अभियान, रंकाळा अभियानाचा जो दिवस होता. कारण आमची एक टीम तयार झालेली, त्याचा फायदा आम्हाला झाला. कारण आणि मी आमची तुमचं कौतुक करतो की तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा त्याच्यामध्ये खंड पडू दिला नाही, स्वच्छता मोहीम चालू राहिली. पण मला कलेक्टर साहेब तुम्हाला विचारायचं, जसं आता शहरातल्या पाणी पुरवठ्याबद्दल सांगितलं, तसं जिल्ह्यातल्या पाणी पुरवठ्याची काय परिस्थिती आहे, विशेषतः शिरोळ तालुका असेल किंवा इकडे आपला राधानगरी तालुका असेल, की जिथे पाऊस खूप पडलेला आहे पण आता पाणी नाहीये, म्हणजे धरणं आहेत पण प्यायला पाणी नाहीये, तिथली आता काय परिस्थिती आहे? तिथे आपण टँकर पुरेसे आपल्याकडे आहेत का? ग्रामीण भागातली परिस्थिती अशी आहे की शिरोळ तालुका वगळता उर्वरित सर्व तालुके आणि एकंदरीत एकूण जिल्हा साधारण 400च्या वर पाणी पुरवठा योजना बंद आहे. आणि ते बंद असण्याचं प्रमुख कारण आहे की ते पंप पाण्याखाली आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते सबमर्सिबलच पंप असतात, त्याचं पॅनल पण पाण्याखाली गेलेलं आहे. पंप पाण्याखाली गेल्याने काही काही फरक होत पडत नाही, नाही, बरोबर. पण त्याचं पॅनल पॅनल पण पाण्याखाली सुरूच करता येत नाही गेलं आपल्याला. ते बंद पडतं. बऱ्याच ठिकाणी विद्युत कनेक्शन बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे बंद पडतात. तर याचा आढावा 2 दिवसापूर्वी पालकमंत्री महोदय आम्ही पाहून बसून घेतलेला आहे आणि ते युद्ध पातळीवर रिस्टोर करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण आता शिरोळ पण तालुक्यात सध्या आता तुम्ही पाणी पुरवठा कसा करताय? सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी जसं महापालिकेत टँकर आहेत तसे आम्ही सुद्धा टँकर आता मागवलेले आहेत आणि त्यातले 12 टँकर हे ऑलरेडी आम्ही शिरोळ तालुका आणि हातकणंगले तालुक्यात दिलेले आहेत. आणि उर्वरित पाणी जे आम्ही आता पुरवतोय ते बॉटल्ड वॉटर पुरवतोय, कारण सगळ्यांना टँकरद्वारे पाणी जाईल त्याची शक्यता नाही. त्याच्या आम्ही हेलिकॉप्टरद्वारे बाटला देतोय, त्याचप्रमाणे बोटीमार्फत पाणी पाठवतोय आणि इतर मार्गाने पण पाणी प्रत्येक ह्याच्यात जातंय. जिथं बोर आहेत तिथून पाणी लोक घेत आहेत. आता या ज्या गावांना वेढा पडलेला आहे पाण्याचा, त्या गावांच्या तिथलं पाणी ओसरल्याशिवाय काही उपयोग नाही. कारण ही लोक सगळी संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहे, तिथं आम्ही त्यांना चांगलं पाणी देतोय. शहरात परिस्थिती काय की लोक परत जातील आपल्या अपार्टमेंटमध्ये राहायला, पण या गावांचा पाण्याचा वेढा पडल्याशिवाय ती लोक जाणार नाही. जी लोक तिथं राहिलेली आहेत त्यांना हे आम्ही बोटी किंवा हेलिकॉप्टरद्वारे पाणी पुरवतोय आणि फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा आपल्याकडे येतोय. आणि शेवटचा उपाय म्हणून जिथं जिथं पाणी कमी पडतंय तिथं टँकर आपण मोठ्या प्रमाणावर द्यायचं नियोजन आपलं आहे. तुमचा अंदाज काय, संक्रमण शिबिर अजून किती दिवस चालू ठेवायला लागतील? संक्रमण शिबिर अजून किमान 3 आठवडे तरी चालू ठेवायला लागतील. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील पाणी ओसरून लोक जोपर्यंत आपापल्या घरात जात नाहीत तोपर्यंत तुमची शिबिरं चालू असतील. चालू असतील. म्हणजे शेवटचा माणूस जोपर्यंत त्याच्या घरात जात नाही तोपर्यंत ते शासकीय चालू शिबिरं ठेवावीच चालू लागतील. लागतील. शासनाचे स्थायी आदेश आहेत की 30 दिवस चालू ठेवा, 30 दिवस नंतर 60 दिवस चालू ठेवावं आणि आवश्यकता लागली तर शासन पुढे वाढवू शकतं. याच्याच बरोबर आपल्याला असाही विचार आता आम्ही करतोय की लोक घरी गेले तर त्यांची घरं सुस्थितीत नाहीये. शहरामध्ये अपार्टमेंटमध्ये वरती गेलं तरी काही फरक पडत नाही का, त्याला काही होत नाही. झोपडपट्टीमध्ये फरक पडतो. ग्रामीण भागात जी बैठी घरं आहेत, जी बैठी घरं आहेत, म्हणजे जरी त्यांची दुसऱ्या मजल्याची घरं 2 मजल्याची घरं असली तरी खालचा मजला हा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे. त्यामुळे एखाद्या वेळी लोक त्या घरात राहायला पण जाणार नाहीत, कारण त्यांना भीती वाटेल की इथं गेल्यानंतर जी भिंत पडली तर काय करायचं. कारण ती काय सगळी RCC घरं नाहीये. एक तर ती लोड बिरिंगची घरं आहेत, मातीची घरं आहेत किंवा दगडाची घरं आहेत किंवा विटेची घरं आहेत. तर ती खिळखिळी झाली असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या लोकांना या आता स्थलांतरितची शिबिरं जी आहेत ती कुठेतरी कारखाना आहे, शाळा आहे, या ठिकाणी आहे. तर यांना तात्पुरती का होईना मग 2, 3, 4 महिने आपल्याला टेम्पररी शेड्स टाकून द्यावे लागतील. तर त्याची सुद्धा तयारी आम्ही आता सुरू केलेली आहे. सर, आता याच्यामध्ये अनेक गावांमध्ये पशुधनाचं खूप नुकसान झाले. अजून त्याची नेमकी आकडेवारी आपल्याकडे येत नाहीये, पण चिखली गाव असेल, आंबेवाडी असेल, शिरोळ तालुक्यातील गावं असतील तर प्रचंड जनावरं दगावण्याची भीती आहे. पशुधनाबद्दल तुम्ही नुकसान भरपाई काय देणार आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी काही कालबद्ध कार्यक्रम आखलाय का? कारण नाहीतर लोकांना असं वाटतं की सरकारी काम म्हणजे 6 महिने थांब. जनावरं आणि शेती या दोघांसाठी सुद्धा आम्ही कार्यक्रम आखलेला आहे. आपण म्हटल्याप्रमाणे जी मोठी गावं आहेत, चिखली असेल, तुमचं आंबेवाडी असेल, आरे असेल, या गावामध्ये बऱ्याच प्रमाणावर जनावरं मृत झालेली आहेत. काही लोकांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी निघून जाताना जनावरांची दावी तोडून सोडून दिली, जेणेकरून ते जागच्या जागी ते मृत होऊ नये, निदान पोहून तरी कुठेतरी जावीत म्हणून त्यांनी दावी सुद्धा कापून टाकली. आणि ती अशी जनावरं आता बऱ्याच प्रमाणात मृत सापडत आहेत. त्या मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. याचप्रमाणे इतरही गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर्ण गावाच्या गावं पाण्याखाली गेलेली आहेत
त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच प्रमाणावर जनावरांची हानी झालेली शक्यता आहे. नाही, पण मी काय विचारलं, तांत्रिक त्यातली अडचण अशी येऊ शकते नाही, का सांगतो ना मी, की सांगतो. जनावर सांगतो. बेपत्ता आहे? सांगतो याचं सगळं रेकॉर्ड हे अॅनिमल हजबंडरी डिपार्टमेंटकडे उपलब्ध असतं, कारण या सगळ्या जनावरांचं वॅक्सिनेशन त्यांना करावं लागतं. याचं रेकॉर्ड उपलब्ध आहे. या रेकॉर्ड प्रमाणे जी जनावरं आज नाहीत त्याची सगळी नुकसान भरपाई आपल्याला द्यावी लागेल. आवश्यकता भासली तर आपण शासनाकडे अहवाल पाठवून ह्या जनावरांचा आपल्याला पंचनामा करता येणार नाही, पण ही आपल्याकडे रेकॉर्ड आहे की ह्या व्यक्तीचं हे जनावर होतं, आज ते अस्तित्वात नाही, कारण पाण्यात ते वाहून गेले अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर त्या पद्धतीने आम्ही उपाय काढतोय. राहिला प्रश्न आता शेत जमिनीच्या. आज जर बघितलं शहरातलं पाणी ओसरलंय किंवा रस्त्यावरचं पाणी ओसरलंय, पण शेतामध्ये पाणी आहे खूप आहे, खरं आहे. आमच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे जवळपास 1,05,000 हेक्टर क्षेत्र यानं बाधित झालेलं आहे. आता यांचे पंचनामे करायचे, मग तिथं ऊस उभा आहे का, सोयाबीन आहे का, भात आहे की वरी आहे का, नाचणी आहे, हे सगळं तपासायला हे पाणी थोडं ओसरावं लागेल. पण आम्ही जो प्राथमिक अंदाज केला त्याच्याप्रमाणे 1,05,000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि ते मी शासनाला तसं कळवलेलं आहे. त्याची प्रत्येकाच्या नुकसान भरपाईचे शासनाचे स्थायी आदेश आहेत. मग घरांची पडझड झाली त्याची नुकसान भरपाई कशी द्यायची, मग ते अंशतः असेल, पूर्णतः असेल, आणि शेत जमिनीचं नुकसान झालं तर ते कसं द्यायचं, शासनाचे स्थायी आदेश आहे. त्याप्रमाणे त्या सगळ्या लोकांना त्याची नुकसान भरपाई दिली जाईल आणि त्याची पंचनाम्याची कार्यवाही आम्ही आता सुरू करणार आहोत. कारण पाणी असल्यामुळे ना घरांचा पंचनामा करता येत ना शेताचा पंचनामा करता येत. तर आम्ही आता कॉन्सन्ट्रेट काय करतोय की जी लोक संक्रमण शिबिरामध्ये येऊन राहिलेली आहेत त्यांना थेट मदत आपण द्यायची. संक्रमण शिबिरामध्ये आलीत म्हणजे ती काही अशीच आलेली नाही, त्यांचं घर बाधित झालं म्हणून आलंय, ते गृहीत धरून आम्ही त्यांना नुकसान भरपाई वाटप करतोय. आणि शासनाने कालच आदेश दिलेले आहेत की 5,000 रुपये इमिजिएट कॅश द्यायचे आहे. आपण कुठलीही शासनाची रक्कम कॅश देऊ शकत नव्हतो, पण ही निर्माण झालेली विशेष परिस्थिती विचारात घेता शासनाने असं आदेश केलेला आहे की 5,000 रुपये हे तुम्ही तुरंत त्यांना कॅश द्या. मग त्याच्यामध्ये 15,000 शहरी भागात आणि 10,000 ग्रामीण भागात. ही रक्कम खूप जुजबी आहे, पण शासनानं मदतीचा हात पुढे केलाय. खरं तर ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातील लोक पोटच्या मुलांसारखं जनावरांना सांभाळतात, त्यामुळे पैसे देऊन नुकसान भरपाई होणार नाही आहे. त्यांचं दुःख आपण समजू शकणार नाही, इतकं अपार दुःख आहे. उद्या मी तुमच्याकडे येतो की ज्या पद्धतीनं कोल्हापूरला हा पुराचा फटका बसलाय, याला फटका शब्द सुद्धा लहान आहे, पण जर आपण बघितलं तर या वर्षी पाऊस सरासरी एवढा होणार नाही असा पहिल्यांदा हवामान खात्याने अंदाज केला होता. नंतर 100% पाऊस पडेल असा ओव्हरऑल राज्याचा अंदाज होता. पण कोल्हापूरमध्ये ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की सगळे अंदाज चुकलेले आहेत, पाण्यात गेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोल्हापूरला एवढा मोठा पुराचा फटका बसण्याचं कारण काय? एकतर ही अतिवृष्टी आहे आपण म्हणतोय, पण ही ढगफुटी नाही. मग एवढं कोल्हापूरवरती पाऊस होण्याचं कारण काय? नाही, शास्त्रीय काही कारण सांगता येतील का? इतक्या लवकर त्या शास्त्रीय कुठल्याही कारणाच्या नेमकेपणाकडे जाता येतं नाही. पण आत्ता प्राथमिक जे काही वस्तुस्थिती दिसते त्याच्यावर एका अंदाजाकडे जाता येतं की एकूणच हा पाऊस संपूर्ण पश्चिम घाटावरती जो केरळ पासून ते वरती नाशिकपर्यंत सगळ्याच भागात झालाय, तेवढ्याच ताकदीने झालाय. ही एक गोष्ट आहे. असा पाऊस होणं याच्यामध्ये कुठलीही समुद्रामध्ये काही घडलं होतं वगैरे वगैरे, कमी दाबाचा पट्टा वगैरे असं काही नाहीये. पण जागतिक तापमान वृद्धीचे जे काही परिणाम सांगितलेले आहेत त्याच्यामधला एक मुद्दा आपण जुन्या सगळ्या पावसाचे, आपण 1990चा पूर बघितला, 2005चा पूर बघितलेला आहे आणि जुनी आकडेवारी पण माहीत आहे. तो जर बघितली तर अलीकडं पावसाचे दिवस 160 दिवसाचा पावसाळा आपण मानतो 4 महिन्याचा, तो कोल्हापूरमध्ये 120 दिवसाचा पाऊस असायचा. मागच्या वर्षापर्यंत तो 60 दिवस 40-42 दिवसापर्यंत पोहोचला होता. आता तो 10 दिवसावर आला की काय असं वाटायला लागलं, कारण पाऊस तेवढा पावसाचा काळ कमी व्हायला लागलाय आणि असा काळ कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणं हे एक भाकीत जागतिक तापमान वृद्धीच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांचा एक भाग असू शकतो हे आत्ता म्हणता येईल. पण ह्याला जगाच्या पातळीवरची आकडेवारीची चालून बघितल्यानंतर याच्यासाठी स्वतंत्र विभाग मंत्रालय काम करत आहे, त्यांच्याकडून आपल्याला याबद्दलचे निकष येतील. दुसरा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे कमी वेळात पाऊस रेषेतली बांधकामं नाही, त्याच्या आधीचा एक मुद्दा आहे. आपण 2005ची थोडीशी तुलना करायला लागेल आणि त्याच्याबद्दल आता नेमकं सांगता येत नाही, पण एक जरासा म्हणजे जिल्हाधिकारी सर आणि आयुक्त साहेब आहेत, पाटबंधारे खात्याच्या लोकांची प्राथमिक चर्चा काल सर करत होते. एक मुद्दा असा आहे चारू की 2005च्या पुराच्या वेळेला आलमट्टीची उंची 519.65 क्लोज केलं, म्हणजे त्यांनी स्टोअर केलं. 519.65 त्यांनी धरण भरलं, त्यावेळेला आपल्याकडे 550 आपण होतो आणि सांगली विलिंग्डन ब्रिज हा 552 होता. यावर्षी ही उंची 7 फुटानं वाढली आपल्याकडे. हा 7 फुटाचा फरक कसा काय?
हा प्रश्न आता आहे, किंवा 5 ते 7 फुटाचा फरक का? दुसरी बाजू अशी की त्यांना गेल्या 15 वर्षामध्ये तिकडं आलमट्टीत काय बदल झाला, तर आलमट्टीमध्ये 519.65 या उंचीला 524.65 अशी 5 मीटर राईटची परवानगी आहे. बर. फक्त त्याच्यात कंडिशन अशी होती की ती पोस्ट मान्सून म्हणजे 30 सप्टेंबर नंतर त्यांनी दरवाजे बंद करायचे होते. आपल्याला खात्री करावी लागेल की त्यांनी ते दरवाजे बंद कधी केलेत. हा का 524ला त्यांचं स्टोरेज घेतलं गेलं आणि नंतर ते 519ला आता लेवल मेकअप करायला लागले, ज्याच्यामुळे हा सगळा केव्हा झाला काय. मुळात हे सगळं निर्णय घ्यायला म्हणजे त्यामुळे म्हणून वेळच कमी जिल्हाधिकारी पडला. सोशल मीडियावरनं गेल्या 8-10 दिवसामध्ये जे काही मेसेज म्हणजे खऱ्या अर्थानं पावसापेक्षा जास्त वर्षाव सोशल मीडियावरती होता, पण कॉमन माणूस ज्याला फारसा अभ्यास नाही तो पण म्हणायचा काय नाही आलमट्टीमुळे आपण कोल्हापूरकर डुबतोय. याच्यामध्ये प्रशासकीय स्तरावरती प्रॉपर कोऑर्डिनेशन झालं नाही आणि त्यामुळे राधानगरीतनं जे काही पाणी विसर्ग होत होतं ते पाणी आणि आलमट्टीतनं पुढे सरकत नाही, नाही चरू. म्हणून ही परिस्थिती उद्भवली. नाही चरू, मी एकच मिनिट सरांना बोलायच्या आधी मी एकच फक्त क्लिअर करतो. कोयना, वारणा आणि पंचगंगा आणि अगदी पलीकडचं दूधगंगा, वेदगंगा सुद्धा अगदी हिरण्यकेशीपर्यंत आपल्याला घ्यावे लागतात. या सगळ्या नद्यांच्या धरणातला डिस्चार्ज, त्याच्यानंतर धरणापासून पूर क्षेत्र म्हणजे शिरोळपर्यंतचा डिस्चार्ज, हा खुल्या क्षेत्रातला फ्री कॅचमेंट मधला पाऊस, तो सगळा आणि तिथून म्हणजे आपल्या बॉर्डरपासून स्टेटच्या बॉर्डरपासून आलमट्टी धरणापर्यंतचा पाऊस, म्हणजे कर्नाटकात पडलेला पाऊस असेल, ह्या तिन्हीच एकत्र विचार करायला लागतो. आणि या तुलनेत आलमट्टीतनं होणारा डिस्चार्ज हा नगण्य होता. नाही पण तेच मी म्हणतोय, त्यामुळे आलमट्टीतून प्रॉपर डिस्चार्ज होत नव्हता म्हणून कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो. ही सामान्य माणसाच्या मनातली भावना याच्यामुळे बळकट होत नाही, ही तपासावी त्यामुळे लागेल. काय होतं की अधिकाऱ्यांमध्ये कोऑर्डिनेशन नाही आणि मग आपल्या आलमट्टीमुळे कोल्हापूर बुडते, ही जी भावना आहे याच्याबद्दल काय सांगा. आता खरं तर हा तज्ज्ञ व्यक्तींनी उत्तर करायचा प्रश्न आहे, पण जे काही माझं सामान्य ज्ञान आहे, आता गायकवाड साहेबांनी सुद्धा सांगितलं फ्री डिस्चार्ज म्हणजे फ्री कॅचमेंट डिस्चार्ज हा जो प्रकार आहे की अनप्रेसिडेंटेड रेन्स म्हणजे ज्यावेळी समजा 25,000 क्युसेक हा राधानगरीतनं डिस्चार्ज असेल तर त्यावेळी हा फ्री डिस्चार्ज किंवा कॅचमेंट फ्री मधून येणारा डिस्चार्ज हा जवळपास 50,000 होता. सर, तो म्हणजे 2 लाखापर्यंत राधानगरीच्या होता. धरणाच्या विसर्गापेक्षा दुप्पट. दुप्पट पाणी हे फ्री कॅचमेंट म्हणून येत होतं. असंच कोयनेत पण नाही, झालं. मागच्या वर्षीची तुलना जर केली तर सर ते प्रमाण 1981 होतं. म्हणजे धरणातलं 19% जेव्हा डिस्चार्ज झाला त्यावेळेला 81% फ्री कॅचमेंट होता सर, मागचा 2005चा. हे जे त्यामुळे त्या प्रपोर्शन तो थंबरून लावला. नाही, पण काय आहे कॉमन माणूस आता म्हणतोय की बघा आलमट्टीतून इतका विसर्ग वाढवला त्यामुळे कोल्हापुरातलं पाणी ओसरायला लागले. नाही, त्या तुलनेत नाही वाढवला जेवढा पाऊस चालू होता तेवढा नाही झाला. 5,40,000 क्युसेक त्यांचा डिस्चार्ज आहे, पण त्यांचा आता इथून सगळं गेलेलं जे आहे पाणी आपला इन्फ्लो आहे हो. ते त्याच्यापेक्षा जास्ती डिस्चार्ज हो जास्त दिसतोय अगदी खरं. जास्ती दिसतोय. म्हणजे व्यस्त प्रमाण आहे, पण त्याचा फटका आपल्याला परत बसला पाहिजे, पण तसं झालं नाही. पाण्याची पातळी खाली गेली. तर याच्यावर शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास होणं गरजेचं आहे. हे जे म्हणतायत की 518ची लेवल मेंटेन केली का नाही तोही एक प्रश्न तपासावा लागेल. आणि 518च का? 518 तुम्ही 30 ऑगस्ट नंतर करा. नंतर 30 ऑगस्टच्या आधी 518 करू नका. हे तत्व बाकी सगळ्या धरणांना सुद्धा लागलं पाहिजे की स्टोरेज कॅपॅसिटी ही तुम्ही 100% 30 ऑगस्ट नंतर स्टोअर करायला सुरुवात करा. त्याच्या आधी मात्र हे 70% किंवा त्याच्या खाली ठेवलं पाहिजे. मग एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तरी आपण आपली तयारी पाहिजे की 10-20% शॉर्टफॉल मला सहन करावा लागेल. पण ती आपली मानसिकता सगळी धरणं भरली याच्याशिवाय आपल्याला शांत झोप लागत धरणं नाही. भरून याची घाई जी आहे की नाही, म्हणजे वेस्टर्न घाटली मधली पण आणि त्यांची पण डाऊनस्ट्रीमची ही जरा घाई जी आहे ना, याला शिस्त आली पाहिजे. म्हणजे धरणांच्या पाण्यातल्या एकूण विसर्ग आणि त्याचा इंटेक फ्लो याच्या मॅनेजमेंटचा मुद्दा आहे. आणि दुसरा आणखी एक मुद्दा, 2005ला 2 कमिट्यांनी काम केलं याच्यावरती. महाराष्ट्रानं एक सब कमिटी नेमली होती, लवादाची एक यंत्रणा होती आणि एक सगळ्या NGOजनी एक समिती नेमली होती. तिन्ही याचे अहवाल उपलब्ध आहेत. तिन्हीच्या अहवालानंतर काही ज्या सजेशन आल्या होत्या त्या राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागानं कन्सिडर करायला पाहिजे होत्या. त्या झाल्या नाहीत. त्याच्यामध्ये सर मुद्दा मी आपण या दोघांचाही तसा त्या काळाशी संबंध नाहीये, पण सर त्याच्यामध्ये प्रत्येक रेन पर्जन्य रेषा जी आहे त्या पर्जन्य रेषेमध्ये रेन गेज असावेत, फ्लो मेजर करणारी अत्याधुनिक यंत्रणा असावी आणि हे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आता उपलब्ध आहेत. हे कोऑर्डिनेट करून जर रेनफॉल तिकडे वाढला तर कलेक्टर साहेबांना त्या सूचना मिळाल्या पाहिजेत की आता तुम्हाला हा अलर्ट आहे. आपण जे खूप जुनं जे चालू वापरायला ना 539 इशारा रेषा, 543 धोका रेषा, हे आउटडेटेड आहे. आणि आता
टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असताना आपण आता म्हणजे मी तर या व्यासपीठावर असंच पहिल्यांदा म्हणतो की आता आम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलाच पाहिजे. आम्हाला आता खरंय. सुरक्षेच्या आणि दृष्टिकोनातून कोऑर्डिनेशन चांगलं पाहिजे आणि ह्याची म्हणजे control या होईल. वेळेला निसर्गानं आपल्याला एक मोठा इशारा दिलेला दिलेला आहे. म्हणजे आजपर्यंत आपण 50 फूट ही महानगर पंचगंगेची सगळ्यात उच्चतम पातळी म्हणत होतो, यावेळी 55 फुटापर्यंत पंचगंगा गेली होती राजाराम बंधाऱ्यावरती. आणि आपण आणखीन एक आठवण करून देतो सगळ्यांना की अनुस्कुरा घाटात म्हणजे विशाळगडच्या इथं आपली पहिली कासारी नदी उगम पावती. संपूर्ण वेस्टर्न घाटमधल्या 110 किलोमीटर लांबीत शेवटची नदी आपली फोंड्या घाटाच्या कोपऱ्यात उगम पावती. अशा 5 नद्या एकत्र येतात, एका शिवाजी पुलाखालून आपल्याला न्यायच्यात बॉटलनेकमधनं. हा बॉटलनेक पहिला शिवाजी पूल आहे, दुसरा बॉटलनेक आपला शिरोली पूल आहे, तिसरा बॉटलनेक नवा जो आहे तयार तो रुईचा पूल आहे, आणि चौथा बॉटलनेक इचलकरंजीचा पूल आहे. 4 बॉटलनेक मधनं हे एवढं क्वांटिटी पाणी आपल्याला फुगवायचं, निमुळतं बारीक करून करायचं, न्यायचं. पुन्हा गोळा करायचं, पुन्हा सोडायचं. हे जे काय आहे ना, हे थोडंसं इंजिनियर्स पण मंडळी मग आता आपल्याला तपासावं. पंचगंगेला पण कालवे करण्याची गरज आहे म्हणजे मग कालवे करायला पाहिजेत का विकासाच्या कामामधल्या जरा चर्चा करायला वेगळा पाहिजेत आपण उद्या आपण आता. त्यानंतर म्हणजे पुन्हा आता बोलू. विकासाच्या प्रश्नात नाही, चर्चा म्हणजे महापुराची कारणं आणि कोण दोष आम्ही दोषी सोप्या भाषेत याच्यावर असं नंतर बोलू म्हणजे आपण. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करावीत. Correct, okay. एवढ्या- आता उद्या मला आता सध्याचा महत्वाचा प्रश्न म्हणजे मगाशी म्हटलं की शास्त्रीय पद्धतीनं आता स्वच्छता मोहीम कशी राबवली पाहिजे, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे नागरिकांनी. माझ्यापेक्षा खरं तर ऐकसर जास्त सांगतील लोकांनी बोला. पण सगळ्यात महत्वाचं आत्ता 2 महत्वाचे भाग आहेत. एक गाळ आणि कचरायुक्त गाळ कदाचित. कचरा नाहीये, ह्या खेपेला दुर्गंधी पसरलेली नाहीये, म्हणजे आता आपण खूप सेफ आहोत. नाही, दुर्गंधी आहे पण तुलनेनं कमी आहे. तर हा जो गाळ आहे याच्यामध्ये कोणीही जाताना पहिली गोष्ट आपण उघड्या पायाने त्याच्यामध्ये जाऊ नका. जखम झाली असेल पायाला, ओल्यामुळे जर झालं असेल तर अजिबात जाऊ नका. शक्य असेल तर गंबूट वापरा. आता सगळ्यांच्याकडे गंबूट असणार नाही ती वस्तुस्थिती आहे, पण किमान प्लास्टिकची पिशवी पायाला बांधा. सेफर साईड हा एक सोपा मार्ग. प्लास्टिक बंदी आहे. नाही, आता माझं असं म्हणणं आहे, प्लास्टिक बंदी ह्या शब्दाचा अर्थ थोडासा रियूजला आपल्याला परमिशन आहे हे लक्षात घ्यायचं. हा, जुनी पिशवी पायाला आज आपत्तीच्या काळामध्ये, पण ती पिशवी कचऱ्यात टाकू नका एवढी काळजी घ्या ना. काय तेव्हा आता प्लास्टिक ह्या मुद्द्यावरती नको जायला, आपण सेफ्टीच्या मुद्द्यावरती पहिलं लक्ष देऊया. ही आपत्ती आहे. दुसरी गोष्ट अशी की तो गाळ जो आहे तो भरून आपल्याला पुन्हा नाल्यावड्याच्या काठात टाकू नका कुठे. तो एका बाजूला ढीक करा, वाळला की आपल्याला तो पिकअप करायची व्यवस्था रचना दोन्ही पातळ्यांवरती, जिल्हा परिषद पातळी आणि महापालिकेच्या पातळीवर सुरू आहे. दुसरं की कुजलेले धान्य मोठ्या प्रमाणात कुजले लोकांच्या घरात, पीठ जसं कणिक झाली पिठाची, तर हे सगळं टाकताना जरासं दुर्गंधी सुटणार नाही, कारण त्याची लवकर जास्त दुर्गंधी सुटणार आहे, कारण ते लवकर कुजणार आहे. तर हे थोडंसं योग्य ठिकाणी ज्यांचा कचरा उचलला जाणार नाही अशा थोडेसे आयसोलेटेड जे लोक असतील, एकटेच पडलेले असतील, त्यांनी खड्डा खाणार आणि त्याच्यावर माती तरी घाला किमान, म्हणजे त्याची दुर्गंधी येणार नाही. तिसरं, कपडे आणि पुस्तकं किंवा पुठ्ठा खोकं कुजलेलं आहे घराघरांमध्ये, हे सगळं जे मटेरियल आहे हे सुद्धा काढून टाकल्यानंतर त्याचा एक दुर्गंधी येण्याची शक्यता आहे. ते प्रॉपर जर काढलं तर कोल्हापूर महानगरपालिकेची रचना आहे की ते उचलून घेण्याची गोष्ट आहे. हे करत असताना पहिली गोष्ट, कुठलंही काम केल्यानंतर हात धुणे, साबण लावून हात धुतल्याशिवाय काही खाऊ नका. शक्य असेल तर नाकाला रुमाल बांधा किंवा मास्क बांधा आणि स्वतः पहिल्यांदा सेफ व्हा. आणि दुसरी गोष्ट, आज सगळ्या आरोग्य विभागाकडून डॉक्सिसायक्लिनच्या गोळ्या उपलब्ध आहेत. 5 गोळ्यांचा लॅप्टोस्पायरोसिस हा सगळ्यात मोठा धोका आहे येणाऱ्या काळामध्ये. ताप थंडी वगैरे यापेक्षा तो पाणी उकळून प्या, उघड्यावरचं पाणी पिऊ नका. कॅम्पमध्ये अनेकदा असं होतं, दिवसभर रिकाम आहे, वेगवेगळ्या ठिकाणावरून खूप खायला यायला लागलंय. मी अशी विनंती करेन, तुम्ही पोटभर जे छान आहे ते खावा, सेफ राहा, पण अनावश्यक माझं तर म्हणणं खाऊ एक घास नका. कमी खा. जे अन्न उपलब्ध होतंय ते चांगलं आहे, त्याची खात्री प्रशासनाच्या पातळीवरती खूप व्यवस्थित म्हणजे आहे, कारण ते सगळे शेल्टर्स आणि हे बघायला लागलोय आपण. पण घाईघाईने कुणीतरी वेळाने आणून दिलेलं वगैरे देताना जर ते खराब असेल, त्याची खात्री नाही वाटली तर खाऊ नका. अतिशय स्पष्ट ह्याच्यामध्ये. पण ही सेफ्टी आपण आता घ्यावी लागेल. घर स्वच्छ केल्यानंतर काय केले पाहिजे प्रिकॉशन? हा, घर स्वच्छ करण्यानंतर फिनाईलचा वापर करायला लागेल. आता डांबरी गोळ्याचा वापर करायला, काही ठिकाणी कापूर सुद्धा वापरला तर थोडीशी दुर्गंधी कमी व्हायला मदत होतीये. धूप ही सुद्धा गोष्ट आपल्याला सोपी आहे. म्हणजे निर्गुंडीचा पाला हा सुद्धा आपल्याकडचा ट्रॅडिशनल गोष्ट आहे. निर्गुंडीचा पाला जिथे उपलब्ध आहे त्यांनी झाडलं तर चिलट किंवा किडी व्हायला कमी मदत होईल. आता धोका आणखीन एक आहे, तो साप.
हो. अनेक ठिकाणी पावसामुळे साप आपल्या घरांमध्ये आणि याच्यामध्ये गेलेत. साप मारायची आवश्यकता नाही. पण कोल्हापुरातील सर्प मित्रांचं कौतुक केलं पाहिजे. हो. सर्प मित्रांची सगळी टीम तयार झाली आहे टीम आणि तयार जिथं झाली. कुठे आहे तिथे ते ताबडतोब जातात आणि साफ करतात. मी आज दिवसभरामध्ये 4 सर्प मित्रांना भेटलो. धनंजय नाम जोशी असेल, ऐश्वर्या असेल, ही सगळी प्रचंड काम करतात. काम करतायत. कालच्यापर्यंत त्यांना जरा पेट्रोलचा प्रॉब्लेम होता, हो. पण आज तो सॉल्व्ह झालाय. Solve पण हे लोक जातील आणि ते चांगलं काम करतायत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हा कचरा बाहेर आता सण आहे म्हटल्यानंतर ऑब्विस आहे घर लवकर स्वच्छ व्हायला पाहिजे आणि ते व्हायलाच पाहिजे, कारण घरामध्ये सगळा कुबट वास असणार आहे. ओल आली आहे बऱ्याच ओल आली घरांमध्ये. तर दारं खुर्च्या उघड्या जेवढा काळ ठेवता येतील तेवढा काळ त्या ठेवायला पाहिजेत. आणि घरात कुठेतरी टायरचा तुकडा पडलाय, काहीतरी तुटलेलं मोडलेलं आहे, त्यात पाणी साचलं असेल तर ते आत्ताच उपडे करून टाकायला लागेल. अदरवाईज डासाचा एक शक्यता आहे. म्हणजे येणारे घराबरोबरच जसं कलशेट्टी साहेबांनी सांगितलं की ते रस्ते स्वच्छ करतायत, तसं ग्रामीण भागातही ही मोहीम फार मोठ्या प्रमाणावर आम्ही हाती घेतोय. याचं कारण आहे मग ते फक्त रस्ते स्वच्छ नाही, पूर्ण ग्रामीण भाग सॅनिटाईज करण्याचं काम आम्ही सुरू करतोय. त्यासाठी मेडिकलची पथकं, सॅनिटेशनची पथकं, नाहीतर बायो कल्चर जे आहे ते टाकणं, दुर्गंधी येऊ नये, किंवा एखादा कचरा असेल तो आहे त्याच ठिकाणी विघटित व्हावा आणि मग तो डिस्पोज व्हावा, की जेणेकरून त्याचा त्रास लोकांना होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. ते फॉगिंग असेल, इन्सेक्टिसाइडचं स्प्रेइंग असेल, या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय हे थांबणार नाही. मग आपण एखाद्या वेळी लेप्टोच्या धोक्यातून सुटू, पण दुसरे डासांमुळे होणारे आजार ते फार मोठ्या प्रमाणावर पसरतील. त्याच्यामुळे आपल्याला महापालिकेकडे पण तेवढी यंत्रणा आहे का की आता धूर फवारणी असेल, कचरा उठाव असेल. आता म्हणजे जर सरासरी आपल्याकडं शहरामध्ये जर 1 टन कचरा असेल तर तो आता मला वाटतं 3 टन कचरा होईल, त्याच्यापेक्षा जास्त. इतका कारण आता सगळ्या घरांमध्ये कुजलेला सगळा पूर्ण माल कचऱ्यात टाकण्याची एकूण आता पद्धत आहे. ह्याला काय आपण करणार? आता त्यासाठी मी आता जे सांगितलं की आता काही गोष्टी सगळे श्रमदानातनं होणार नाही, त्यासाठी मशिनरीचं वापर आम्हाला करावं लागणार आहे. त्या दृष्टीनं त्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मशिनरी वापरायला माणसं पाहिजेत ना तेवढी त्यातली. मी म्हणजे मी काय म्हणलो, आमचे सर्वसामान्य आपलं प्लॅस्टिक उचलण्याचं तसलं काम पेक्षा आता मशिनरी मॅन पॉवर बरोबर लागणार आहे. आज आम्ही काय केलेलं आहे की आमच्याकडं जी मॅन पॉवर 2000 पर्यंत आमची आहे, म्हणजे सफाई कर्मचारी, इतर सर्व कर्मचारी, बाकीचेही कर्मचारी आमचे या मदतीला आम्ही घेतलं तरी आम्ही आता मी सांगितलं की महालक्ष्मी देवस्थाननी उद्या मला 100 कर्मचारी देत आहेत आठवड्याभरासाठी. त्या बीबीजीची टीम आलेली, अशी 2-3 संस्थेची आमच्याकडे टीम येत आहे. आणि निरंकारी मंडळ आज आम्हाला भेटली आणि ते म्हणले की मी प्रत्येकाला आता जे माझ्याकडे येतात त्यांना मी हेच सांगतोय की आम्हाला आता स्वच्छतेसाठी मॅन पॉवर पण लोकसहभागातून शहराची स्वच्छता. हा, आणि मी आता सांगितलं की अर्थमोअर असोसिएशन आणि आम्ही कुदळ फावडे आता काय करावं लागेल, हे मॅन पॉवर कशाला लागेल आम्हाला, ते गाळ काढण्यासाठी, कचरा किंवा गाळ काढण्यासाठी. आणि काही ठिकाणी आपल्याला JCP द्वारे काढावं लागेल. आणि हे करत असताना हे उचलून न्यायला आम्हाला डंपर लागणार आहे. म्हणून आम्ही हे जवळपास 8 SI आमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये हे बाधित क्षेत्र आहे. तिथं आम्ही त्याला 1 JCP, 2 डंपर आणि काही ठिकाणी ॲडिशन JCP, काही भाग जास्त हे झालेले आहेत, त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की बाबा प्रत्येकाने आता जी चर्चा झाली आपापल्या घराचा परिसराचं आपण करावं. आणि तात्काळ आपण आज मला आनंद वाटतोय की आज अनेक NGO ह्या स्वच्छतेमुळे मला येऊन भेटतात. या ठिकाणी तात्काळ त्याच्यावर स्प्रे करणं फार गरजेचं आहे. आणि दॅट इज अ टेम्पररी फॉर 24 आवर 48 आवर, दॅट इज ते आहे. ब्लिचिंग पावडर वापरणं योग्य आहे. हो, काही प्रमाणात ब्लिचिंग पावडर वापरायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळे शेवाळ येणार नाही. काय त्याच्यातनं पास होणार तो क्लोरीन होणार आहे, त्याच्यामुळे ब्लिचिंग पावडर वापरायला हरकत नाही. व्हिनेगर सुद्धा काही ठिकाणी वापरायला हरकत नाही. पाण्यात व्हिनेगर घालावं. पाण्यात व्हिनेगर घातलं तर त्याला सोपं हे आहे. ओके. म्हणजे जे सोपे पर्याय आपल्याकडे आहेत ते वापरायचं. मला असं वाटतं की लोकसहभागातून कोल्हापूर शहराची स्वच्छता करण्यासाठी मशिनरीची पण आता जोड मिळणार आहे आणि महापालिकेने यंत्रणा सगळी तयार केलेली आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला कोल्हापूर पुन्हा एकदा स्वच्छ करायचे.
मला आता एका मूळ मुद्द्याकडे यायचंय की जो अनेकांच्या मनामध्ये ठसठसणारा मुद्दा आहे की ज्या वेळेला पूर गंभीर व्हायला लागला त्यावेळेला प्रशासनाकडे पुरेशा बोटी नव्हत्या, त्यामुळं अनेक ठिकाणी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी अडचणी आल्या आणि मग खाजगी NGO जेव्हा लोकप्रतिनिधी त्यामध्ये आले, जेव्हा अनेक संस्था आल्या, त्यावेळेला त्याला गती आली. नक्कीच जिल्हा प्रशासनाचं आपत्ती निवारण व्यवस्थापन असेल किंवा महानगरपालिकेचे अग्निशमन दल असेल, व्हाईट आर्मी असेल, यांनी प्रचंड काम केलंय. त्यांच्या कामाची म्हणजे तुलना असू शकत नाही, त्यांना सलामच आहे. पण तरीसुद्धा त्याला मर्यादा आला होत्या का आणि बोटी कमी पडल्या का? आणि या सगळ्या पुरातून आपण धडा घेऊन आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणार आहोत का? मला एक सांगायला थोडं लोकांना अभिमान वाटतोय की राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा, कुठल्याही महानगरपालिकेपेक्षा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आपत्ती व्यवस्थापनचं जे यंत्रसामुग्री आहे ती सगळ्यात स्ट्रॉंग आहे. बर, आमच्याकडे जवळपास 500 ट्रेंड व्हॉलेंटियर्स आहेत की जे दिवस रात्र काम करतात. हो, ते आपदा सखी पण सुरू केले, आम्ही आपदा सखी केले, आम्ही आपदा मित्र केले. एकाही जिल्ह्यात तुम्हाला हे मिळणार नाही की एवढं स्ट्रॉंग व्हॉलेंटियर्सचं नेटवर्क. नेटवर्क तुमचं खूप छान आहे. स्वतः संपाळ साहेब आणि तुमचे RDC साहेब खूप चांगलं काम करतात. NDRF किंवा SDRF यांच्या तुलनेनं ही लोक काम करतायत. ज्या ठिकाणी NDRF SDRF जाणार नाहीत त्या ठिकाणी ही आमची यंग जी मुलं आहेत, तरुण मुलं मुली आहेत. काही ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल की अख्ख्या भरलेल्या पंचगंगेमध्ये मुली बोट घालून जात होत्या आणि लोकांना रेस्क्यू करत होत्या. त्याच्याच बरोबर आपल्याकडे NDRF आपण किती टीम बोलवल्या? 25 टीम बोलवल्या. माझ्या स्वतःच्या 25 बोटी जिल्ह्यात आहेत ना, पण त्या सगळ्या काम करत होत्या. ह्या बोटी आपण प्रत्येक पण शहरामध्ये बोटी कमी पडत होत्या. म्हणजे ज्या वेळेला NDRF, आर्मी, नेव्ही आणि कोस्ट गार्ड असे सगळे आल्यानंतर थोडा लोकांना रिलीफ मिळाला. शहरामध्ये बोटी कमी होत्या ही मान्य आहे. शहरामध्ये महानगरपालिकेच्या बोटी होत्या, चार मोटराईज बोटी होत्या, त्यानंतर रंकाळ्यातल्या बोटी आल्या, इथं सुरू झालं. पण पाणी ज्या गतीनं वाढलं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर काही नवीन नाही. मला सांगा कुठलं वर्ष आहे त्या वर्षी पूर आला नाही? गेल्या वर्षी नव्हता पूर आला होता. कोल्हापूर जिल्ह्याला नाही म्हटलं तरी थोडीफार पुराची सवय आहे. पण त्या पुरामुळं कोणी गाफील राहू नये याचा प्रयत्न प्रशासन करत होतं. लोकांना मी सांगितलं तुम्हाला की 4 तारखेला ज्यावेळी पाऊस जास्ती पडायला लागला त्यावेळी आम्ही इमिजिएट सगळ्यांना अलर्ट केलं आणि आज जी जीवितहानी झाली नाही हा त्याचाच परिणाम आहे. त्यामुळे बोटीतनं तुम्ही किती जणांना काढणार? माझी आज शिरोळ तालुक्यातली जवळपास 18 गावं पूर्ण पाण्यानं वेढलेली आहे. प्रत्येक गावाची लोकसंख्या 5 ते 6 हजार आहे. हे जर आपण केलं तर जवळपास 70 ते 80 हजार लोकसंख्या आहे. एका बोटीमध्ये 7, 8, 9, 10 लोक एका वेळी येतात. एका ट्रिपला त्या एवढ्या मोठ्या पात्रातून बाहेर आणायला 1 ते 1.5 तास जातो. पूर्ण दिवसभरामध्ये 5 ते 6, 7 ट्रिप होतात. किती बोटी तुम्ही 200, 500, 600 किती बोटी लावू शकता? त्याला उत्तर एकच आहे की लोकांना वेळेत जागं करणं, अलर्ट करणं, बाहेर जायला स्थलांतरित करायला लावणं. आणि हा प्रयत्न आम्ही पूर्ण ताकदीने करत होतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुराची सवय असल्यामुळं त्यांना त्याचं काही वाटलं नाही. पण ऍट द सेम टाइम काही लोक घरातून बाहेर यायला पण तयार नव्हते, स्थलांतरित व्हायला तयार नव्हते. आज या क्षणी सुद्धा आणि उदय आम्ही जाऊन किती विनंती केली की काही म्हणजे चांगले लोक आहेत, आमचे ओळखीचे आहेत. नाही साहेब, आम्हाला इकडं दरवाजा आहे, हे शिडी लावले की आम्ही तिकडं जातो. म्हणजे आमच्याकडे इन्व्हर्टर आहे, फ्रीज आहे, काय आमच्याकडे लाईट जाणार नाही? अहो साहेब, लाईट जाईल, पाणी वाढलं तर काय करणार? काय झालं त्या दिवशी पण या वर्षीचा महापूर हा अनएक्सपेक्टेड होता. एवढा वाढेल हे कुणालाच माहित नव्हतं. पुढे सांगतो ना. मग त्याच्यामुळे या बोटी आहेत. त्यानंतर आम्ही इमिजिएट NDRFच्या बोटी बोलवल्या. त्यावेळी आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन होतं कोल्हापूर शहर आणि आसपासची चिखली, प्रयाग किंवा आंबेवाडी, आरे किंवा पाडळी ही जी गाव आहेत याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं. कारण ऑब्व्हियसली खाली पूर तेवढा नव्हता. आणि ज्यावेळी खालून कोयनेचा विसर्ग वाढला, अलमट्टीमध्ये पाणी साठायला लागलं आणि सांगलीची लेवल, अरविंद ब्रिज वगैरे ती लेवल वाढायला लागली त्यावेळी तिथं. पण तोपर्यंत आपल्याकडे जवळपास आज आपल्याकडे 78 बोटी आहेत. बर, 78 बोटी आहेत. त्यापैकी 56 बोटी आपण शिरोळला पाणी वाढायच्या पर्यंत 56 बोटी होत्या. पण शिरोळमध्ये पाणी वाढतंय असं म्हटलं की आम्ही पुन्हा नेव्हीच्या 15 बोटी बोलवल्या आणि सगळ्या मिळून 78 बोटी काम करायला लागल्या. आणि कोल्हापूर जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की ज्याने देशातले 2 नेव्हल कमांड
याला कामाला लावले, ईस्टर्न नेव्हल कमांड आणि वेस्टर्न नेव्हल कमांड. म्हणजे तुम्हाला नेव्हीच्या हेडक्वार्टरला गेला तर ते आश्चर्यचकित होतील की कोल्हापूर जिल्ह्याने 2 नेव्हल कमांडला हलवलं आणि 2 नेव्हल कमांड इन्क्लुडिंग आर्मी, SDRF पण आहे, NDRF आहे, हे सगळे आपण इथं बोटी आणले. आणि आपण म्हटलं की उशीर झाला, पाऊस एवढा अनप्रेसिडेंटेड होता की अनएक्सपेक्टेड होता, म्हणजे एवढा 9 पट पाऊस पडेल असं कोणी स्वप्नातही पाहिलं नाही. त्याच्यामुळे तो जो विलंब आहे ह्या विलंबाला प्रशासन जबाबदार आहे असं मला म्हणणं थोडं खूप याचं वाटेल. याचं कारण हे असल्यामुळे आणि त्यानंतरही आपण त्याच्यावर मात केली आणि म्हणून आपली जी जीवितहानी झाली नाही. पण सर तुम्ही त्या काळामध्ये सोशल मीडियावरती किंवा अनेक वृत्तवाहिन्यांवरती आमच्यापर्यंत बोटी येतच नाही आहेत, आम्ही इतके लोक अडकलेलो आहोत, आमच्यापर्यंत मदत पोहोचतच नाहीये, आमच्याकडे बोट येतच नाही, इतके मेसेजेस फिरत होते. लोक थोडे नंतर पॅनिक व्हायला लागले. त्यातले खूप मेसेज फेक पण आणि रिपीट होत होते. आणि रिपीट होत होते. एक माणूस एकच मेसेज. सोशल मीडियाचा तो एक मोठा ड्रॉबॅक आहे. मोठा ड्रॉबॅक. खरा मेसेज कुठला आणि खोटा कुठला आहे कळत म्हणून मी असं टाकलं होतं की कोणी टाकलाय हे किती वाजता आणि हे टाका. आणि आम्ही 2 ठिकाणी म्हणजे 2 घटनाच सांगतो अगदी की एक मुलगी लिशा हॉटेलच्या परिसरामध्ये अडकली आहे असा एक मेसेज. नशीब त्या मुलीचा नंबर होता. त्या मुलीला मी फोन केला तर ती म्हटली नाही मी सेफ माझ्या नातेवाईकांकडे गेली आहे. आमच्याकडे पण झालं ना, एक मेसेज आला की भुदरगड तालुक्यातली एक मुलगी बेपत्ता झाली. बेपत्ता झाली आणि तिचा त्या गावाचं नाव आलं आणि नाव आलं की ह्या नावाची मुलगी बेपत्ता आहे. आमच्या RDCने लगेच त्या SDO ला मेसेज केला की ह्या नावाची या गावातली व्यक्ती कुठे आहे का. आमचा तलाठी तिथे गेला, जाऊन त्या मुलीचा घरात फोटो काढून तो व्हॉट्सअपला काढला आणि तो ज्यावेळी त्या ग्रुपवर टाकला त्यावेळी त्यांनी हॅट्स ऑफ केलं की येस. त्याच्यामुळे असं गैरसमज पण पसरवले गेले होते. पण सर यावेळेला तुम्ही म्हटलं तसं की आपली जीवितहानी झाली नाही पण जनावरांची हानी झाली. आणि दुसरी गोष्ट अजूनही काही ठिकाणी जनावरांना चारा मिळत नाहीये, जनावरांची खूप बिकट परिस्थिती आहे. काय करणार आहे प्रशासन? जनावरांच्या चाऱ्यासाठी आम्ही लोकांना भरपूर अन्न मिळते, लोकांना कपडे मिळत आहेत, औषध मिळते, पण जनावरांना लक्ष नाही. म्हणजे आज मगाशीच काही वेळापूर्वी मला चिखली गावातून मेसेज आला होता, 250 जनावर तिथे एका ठिकाणी बांधून आहेत, 4 दिवस झाले त्या जनावरांना अन्न नाही आहे. काय करणार आपण त्याच्यासाठी? त्या जो मेसेज होता तो मलाही आलेला होता. त्यामुळे मी इमिजिएट त्यानंतर आमचे पठाण जे असिस्टंट कमिशनर अनिल हजमंड्री आहेत त्यांना सांगितलं. ते म्हणाले की साहेब यांना जे धान्य द्यायचं आहे किंवा यांना जे राशन द्यायचं आहे, चारा द्यायचा आहे, तो आम्ही चिखली गावामध्ये आपण देतो, आंबेवाडी गावामध्ये देतो, हे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी चिखली गावाच्या शेवटी आहे. आणि त्यांनी आता तिथं लाल रंगाची एक ताडपत्री टाकली आहे की कारण हेलिकॉप्टर मधनं ते दिसावं. पहिल्या मजल्यावर 250 गायी. राज पाटील नावाचा तरुण आहे, तो त्या गायीना सांभाळतोय, गायी म्हशीना. त्यात त्याचं स्वतःचं एकही जनावर नाहीये, पण जनावर जगली पाहिजे म्हणून तो तरुण धडपडतोय. अशा अनेक ठिकाणी आहे, चिखलीमध्ये नाही, शिरोळ तालुक्यात आहे. त्याला निश्चितच मदत उद्या सकाळी बोटीमधून जाईल की त्या जनावरांना. पण बोटी जात नाहीत, मध्ये तारा आल्या, खांब पडले, असे त्याला ट्रॅक्टर पण जातो. जिथपर्यंत बोट जाते तिथे, नाहीतर ट्रॅक्टर. आज त्यांनी आंबेवाडी आणि चिखलीच्या काही भागामध्ये ट्रॅक्टरनं चारा देण्याचा प्रयत्न केला, दिला. अच्छा, चारा दिला तिथे. मला वेळ संपत चाललाय. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा आहे. प्रशासनातले 2 प्रमुख वरिष्ठ अधिकारी आहात की खरं तर या महापुराच्या आपत्तीच्या वेळेला पुन्हा एकदा कोल्हापूरचे दातृत्वाचे आता आपण बघतोय. धनंजय महाडिक युवा शक्ती असेल, रोटरी क्लब असेल, हॉटेल मालक संघटना असेल, कोल्हापूर वी केअर, आम्ही कोल्हापुरी, वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, आजी माजी नगरसेवक, विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, अनेक लोक, आर्ट ऑफ लिव्हिंग, एक नावं खूप घेता येतील. सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. प्रत्येक पूरग्रस्त नागरिकाला मदत पोहोचावी यासाठी आता एक आपल्या पितळी गणपतीच्या इथे एक सेंट्रलाइज अशा पद्धतीनं कोऑर्डिनेशन सुरू झालेलं आहे. कोल्हापूर फ्लड रिलीफ मॅनेजमेंट नावानं सुरू केलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आता NGOज कडनं काय अपेक्षा आहे? कलेक्टर साहेब तुम्ही काय सांगाल? कारण आता लोकांकडे काही ठिकाणी अन्न खूप झालेलं आहे, अन्न बऱ्याच ठिकाणी पोहोचते. आता इथून पुढे पूर ओसरल्यानंतर आपल्याला काय करणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टींची गरज भासणार आहे? आता मगाशी चर्चा केल्याप्रमाणे आता बेसिक गोष्ट आहे ती स्वच्छता. स्वच्छता आणि ज्या ठिकाणी लोक राहायला जाणार त्या ठिकाणी होणारी आरोग्याला जो धोका होणार आहे की चिखल झाला असेल किंवा काही कचरा कुजेल, याच्यापासून लोकांना संरक्षित करणं आणि त्यांना राहिलेले दिवस त्यांचे त्या ठिकाणी जोपर्यंत तिथलं पाणी ओसरत नाही किंवा घरातील चिखल बाजूला होत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था जिथं आहे तिथं चांगल्या पद्धतीने करणं ही पहिली प्रायोरिटी. आणि गावात जे लोक राहिलेले आहेत त्या लोकांच्या स्वच्छतेचा आणि आरोग्याची काळजी घेणं आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू वेळेवर पोहोचवणं हे पहिलं प्राधान्य राहील.
दुसरं प्राधान्य आता जी मदत येते बाहेरून, मग ती विविध प्रकारच्या वस्तू असतील, अन्नधान्य असतील, शासनाकडून सुद्धा आम्ही प्रति कुटुंब 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू देण्याची व्यवस्था केलेली आहे. ते सुद्धा सुरू झालेलं आहे. शाहूवाडी तालुक्यात जेवढी कुटुंब होती ते आज तहसीलदारांनी देऊन टाकलेली आहेत. पण ह्या गावामध्ये शिरोळ असेल किंवा हातकणंगल्याचा काही भाग असेल, इथं पाणीच ओसरलेलं नाही, त्यामुळे त्या लोकांना जाऊन देणं शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही आता छावणीतल्या लोकांना ते द्यायची व्यवस्था करतो. आणि याच्यासाठी आम्ही आता 2 सेंटर्स ओपन केलेले आहेत. एक अंबप फाट्याला आणि दुसरं शिरोली MIDC मध्ये प्लॉट नंबर 1 मध्ये. तिथे मोठमोठे गोडाऊन आम्ही 10-10, 15-15 हजारचे गोडाऊन्स घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळी यंत्रणा लावलेली आहे. तिथं सगळं बाहेरून येणारी मदत आपण एकत्र करतोय आणि त्यानंतर जिथं ज्या गावाला मदत ती लागणार त्या गावाला, प्रत्येक गावासाठी आपण आता डेप्युटी कलेक्टर आपल्याला विभागीय आयुक्तांनी आणि शासनाने बाहेरून रसद पुरवलेली आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सगळे कर्मचारी दिलेले आहेत. त्याच्याप्रमाणे ॲनिमल हजबंड्रीसाठी 50 डॉक्टर्स आपल्याला डिप्लॉय आपण करतोय. हेल्थसाठी आम्ही 600 टीम्स मागितल्या. माझ्या 249 गावासाठी 600 टीम्स मागितलेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये या सगळ्या टीम, त्या डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, क्लिनिंग करणारा स्टाफ असेल, हे सगळे जाऊन प्रत्येक गावात हे कामं सुरू करणार आहेत. आणि ह्या लोकांना जो सपोर्ट लागणार आहे या 2 ठिकाणावरून आम्ही ह्या मदती त्यांना पोहोचवणार आहे. त्यामुळे माझी अशी सगळ्या सेवाभावी संस्थांना विनंती आहे की ही मदत जी आहे ती थेट कोल्हापूरमध्ये न येता इथं आल्यानंतर पुन्हा बाहेर ती मदत काढणं, ट्रॅफिक जाम होणं, हे सगळं टाळण्यासाठी अंबप फाट्यावरील आमचं जे सेंटर आहे तिथे आणि शिरोली MIDC मध्ये आम्ही जे सेंटर उपलब्ध केलेलं आहे, या 2 ठिकाणी शिरोलीमध्ये अन्नधान्य याच्यासाठी आम्ही सेंटर ठेवलेलं आहे आणि अंबप फाट्याला इतर वस्तू, मग ते चादरी असतील, ब्लँकेट असेल, भांडी असेल, ज्या ज्या काही वस्तू लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू द्यायच्या आहेत त्या ठिकाणी हे सेंटर सुरू केलेले आहेत. आणि तिथं पूर्णवेळ कर्मचारी आणि आपल्याला व्हाईट आर्मीचे किंवा चार्टर्ड असोसिएशनचे लोक त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स मदत करतायत आणि ते सेंटर्स आम्ही चालवण्यात उद्यापासून सुरू केलं. आज सेंटर ओपन झाली, त्या ठिकाणी स्टाफ डिप्लॉय केलेला आहे. ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजारोनी गाड्या रस्त्यावर आहेत आणि ह्या रिलीफ मटेरियलच्या गाड्या जर आपण पुन्हा शहरात आणायचा प्रयत्न केला तर इथं शहरात केओस होईल. त्यामुळे हे सगळं मटेरियल आहे आपल्याला बाहेरच थांबवलं पाहिजे आणि शहरामध्ये लागलं तर तेवढा पुरतं शहरामध्ये पाठवू. पण हे मटेरियल सगळं ग्रामीण भागात जर बाहेरच्या बाहेर पाठवता आलं आपल्याला तर तो मोठा रिलीफ आपल्याला देणार आहे. सर, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर हा सुरळीत कधीपासून होईल? याची जाणीव आम्हाला 3-4 दिवसापूर्वी झाली, पण पूर्ण ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही. मग आम्ही याचा पर्याय काय शोधला? मी सगळ्या पेट्रोल आणि गॅसच्या एजन्सीच्या इथल्या रिजनल मॅनेजर्सला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपला आज हायवे बंद आहे, आता मी आणू शकत नाही. आपण प्लेननं सुद्धा आणायचं आपण डायरेक्शन त्या एजन्सीने दिल्या होत्या, पण प्लेनला काही मर्यादा आहेत, किती आणायचं, काय आणायचं, त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही. ATFचं मात्र आम्ही आणलं आणि अशा सूचना दिल्या की तुमच्याकडे जेवढे टँकर्स आहेत, जेवढे LPG गॅसचे ट्रक्स आहेत, ते सगळे मला किणी नाक्यापासून ते शिरोलीपर्यंत उभे असलेले दिसले पाहिजे. आणि 2 दिवसात तुम्हाला आश्चर्य वाटेल की 50 ट्रक्स आणि टँकर्स या ठिकाणी उभे राहिले. आणि आज आम्ही 2,40,000 डिझेल आणि पेट्रोल, 2,40,000 डिझेल आणि 14,000 गॅसचे सिलेंडर शहरात आणले. त्याच्यामुळे आज शहरातली इंधनाचा पुरवठा हा सुरळीत व्हायला आहे. अजून गर्दी आहे, गर्दी आहे, लोकांना गरजे इतकं मी म्हणत नाही. हा आवक जी आहे ही कंटिन्यू चालू राहणार का? गरजे इतकं पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर मिळायला सुरुवात झालेली आहे. आता हा फ्लो कंटिन्यू ठेवण्याचं आमचं नियोजन आहे आणि तो येत्या 2, 3, 4 दिवसामध्ये पूर्णपणे पूर्वपदावर येईल अशी मला निश्चित खात्री आहे. अच्छा, आयुक्त साहेब, मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला आता स्वयंसेवी संस्थांकडून काय अपेक्षित आहे, त्यांनी काय द्यावं तुमच्यासाठी? माझं एकच आहे की आम्ही सतत जे 4 ते 5 महिने जे स्वच्छता अभियान राबवतो त्यामुळे आमचं एक नेटवर्किंग या ठिकाणी आहे. कारण हे ज्यावेळी कोल्हापूर सगळे ग्रुप एकत्रित होते, मी पहिल्या दिवसापासून प्लॅनिंग पासून त्यांच्याबरोबर आहे. आर्किटेक्ट असोसिएशन असेल, आता आपण बोलला अर्थ मोअर्स असोसिएशन असेल, विविध NGO, सामाजिक संस्था असेल, हे सगळ्यांची माझी ओळख या ठिकाणी असल्यामुळे कोल्हापूरकर झालेला आणि मला त्याचा फायदा चांगला होतो. आणि मी डायरेक्टली मला फोन आल्यानंतर माझं स्वच्छता, आरोग्य, आता पिण्याचं पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आरोग्य, पाणी आणि स्वच्छता हे 2 गोष्टी त्याला महत्वाचे असतात. आता हे सगळं पूर्वरत आणण्यासाठी ही टीम सगळी आमच्या बरोबर राहणार आहे.
म्हणून मी त्या सगळ्यांच्या संपर्कात आहे आणि प्लस एक सायंटिफिक पद्धतीनं आम्ही ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मलाही शासनाकडून ॲडिशनल मॅन पॉवर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता माणसं माझ्याकडे जॉईन होतील आणि आम्ही ॲडिशनल मॅन पॉवर, विविध संस्था, त्यांची मॅन पॉवर आणि मशिनरी याच्या मदतीनं आम्ही आता पुढं जाणार आहोत. आणि मला सर्व कोल्हापूरकरांचा मनापासून अभिमान वाटतो की या कामी त्यांच्या सहकार्यामुळंच हे या ठिकाणी चाललेलं आहे. विविध संघटना, सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व लोकप्रतिनिधींचं पण चांगलं सहकार्य या ठिकाणी लागतंय, जनतेचं सहकार्य आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून हे या ठिकाणी स्वच्छता, आरोग्य करून त्यांना त्यांच्या घरात स्थलांतर करणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत आपण ब्लँकेट, औषधं, वैद्यकीय सेवा आणि अन्नधान्य देत होतो, 2 वेळचं जेवण देत होतो. त्याच्याबरोबरीने आता डांबराच्या गोळ्या, हँडग्लोव्ज, मास्क, धूप स्टिक, खराटे, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं पाट्या लागतील, हँडवॉश, साबण लागतील. याची सुद्धा कोल्हापूरला गरज असणार आहे. एक मला फक्त विचारायचं असं तुम्हाला एवढंच की आपण जी काही सगळी यंत्रणा उभी करतो त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक सजेशन देतो मी की ती एकतर गरीबातल्या गरीबा माणसाला पोचावी म्हणून करत असतो, पण जो मध्यमवर्गीय आहे, उदाहरणार्थ कदमवाडी किंवा सन सिटी ह्याच्या मागचा जो न्यू पॅलेसचा एरिया आहे, त्यानंतर जाधववाडी आहे, इकडं रमणमळ आहे, इथं जे बंगले आहेत किंवा फ्लॅट आहेत किंवा जी काही थोडी बैठी घरं आहेत, यांचा प्रॉब्लेम असा होतो की धड ते मागू पण शकत नाहीत, म्हणजे त्यांना कोणतीच मदत काही मिळत नाही. तर अशा लोकांसाठी पण तुम्ही काही करणार आहात का? म्हणजे तिथे नाही तर होतं कसं की आपण फक्त छोट्या छोट्या मोहल्ल्यांमध्ये, छोट्या छोट्या वस्तीमध्ये जातो, पण थोडेसे जे अप्पर क्लास आहेत त्यांच्याकडे आपण फिरकतच नाही. आणि त्यांना असं प्रश्न पडतो की आपण जेवण कसं मागायचं. पण अनेकांच्या बंगल्यामध्ये पाणी होतं आणि आता त्यांच्या घरामध्ये अन्न शिजवायला गॅस पण पेटू शकत नाही आणि पिठे पण नाही आहेत. तर त्यांच्यावरती पण फोकस केला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती आहे, यापुढे राहील. आता गरज आहे त्याला हातात हात देण्याची, आपण सगळ्यांनी पुढे जाण्याची. तुर्तास हे मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि बोलले, सविस्तर माहिती दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.